इराणनं इस्रायलवर अराश ड्रोननं हल्ला केलाय। इराणनं शाहीद ड्रोन नंतर आता अराश ड्रोनद्वारे इस्रायलवर मारा केलाय। इराणी लष्करानं ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय। अराश हे देखील शाहीद प्रमाणेच आत्मघातकी ड्रोन आहे, मात्र त्याची रेंज आणि दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता शाहीदहून कितीतरी अधिक आहे। लेबनॉनची राजधानी बैरूतमधल्या दहीत या भागावर इस्रायलनं जोरदार एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे। अवघ्या 30 मिनिटांच्या आत इस्रायली संरक्षण दलानं हिजबुल्लाच्या 10 ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला जातोय। यात हिजबुल्लाचं गुप्तचर मुख्यालय, रदवान युनिटचं मुख्यालय आणि इतर कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या कारवाई दरम्यान इस्रायलवर हल्ल्याची तयारी करणारे अनेक हिजबुल्ला दहशतवादी ठार केल्याचा दावाही आयडीएफनं केलाय। तसंच हल्ल्यांसाठी सज्ज असलेले अनेक लॉन्चर्सही नष्ट करण्यात आल्याचं आयडीएफनं स्पष्ट केलंय। इराकमधील इरबिल भागावर इराणनं जोरदार हल्ला केलाय। ओमानमधल्या सलालाह बंदरावर इराणनं ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या अहवालानुसार ड्रोननं बंदरातील इंधनवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आले। या हल्ल्यानंतर बंदर परिसरात भीषण आग लागल्याचं सांगितलं जातंय। तेलाच्या टँकरना आग लागल्यामुळे आकाशात धुराचे लोटही दिसून आलेत। प्राथमिक माहितीनुसार बंदरातील किमान 3 फ्युएल स्टोरेजमध्ये टँकरमध्ये आग लागलेली आहे। मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। तरी देशांवर सातत्याने हल्ले होत आहेत। त्यात इराणनं रात्री उशिरा इराकच्या एका इंधनवाहू जहाजावर हल्ला केलाय। त्यावेळी हे जहाज समुद्रात होतं। इराणच्या या मिसाईल हल्ल्यानंतर जहाजानं पेट घेतलाय। उत्तर इस्रायलवर हिजबुल्लानं हवाई हल्ला केलाय। हिजबुल्लानं इस्रायलच्या हायफा शहरावर मारा केलाय। हायफा शहरावर हिजबुल्लानं जोरदार क्षेपणास्त्र डागली आहेत। यातली अनेक क्षेपणास्त्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं रोखलेली आहेत। आता आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। मार्चमध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत 45% वाढ झाली आहे। मार्चच्या 11 दिवसातच 15 लाख बॅरल्सची तेल खरेदी झालेली आहे। संपूर्ण फेब्रुवारीमध्ये भारतानं 10 लाख बॅरल्सची तेल खरेदी केलेली होती। मार्चच्या 11 दिवसात इराक, सौदी अरेबिया, UAE कडूनही मोठी खरेदी झालेली आहे। रशियानंतर सौदी अरेबियाच भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे। फेब्रुवारीत सौदी अरेबियातून 10 लाख बॅरल्सची तेलाची खरेदी झाली होती। तर भारताला दररोज किती कच्चं तेल, नैसर्गिक वायू लागतो, तसंच पर्शियाच्या आखातातील जहाजांची स्थिती नेमकी काय आहे, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। तर भारताचा दैनंदिन तेल वापर हा सुमारे 55 लाख बॅरल इतका आहे। भारत 40 देशांमधून आयात करतो कच्चं तेल। एकूण आयातीपैकी 70% तेल हॉर्मुझच्या समुद्रधुनी बाहेरून होतं। भारताचा दैनंदिन नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 189 दशलक्ष घनमीटर इतका आहे। $97.5 दशलक्ष घनमीटर वायूचं देशांतर्गत उत्पादन केलं जातं। तर सध्या जवळपास 47.4 दशलक्ष घनमीटर पुरवठ्यावर परिणाम झालाय। सध्या पर्शियाच्या आखातात भारताचे एकूण 28 मालवाहू जहाज आहेत।
तर 24 जहाजं हॉर्मुझ समुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत आणि त्यावर 677 भारतीय खलाशी असल्याची देखील माहिती समजते आहे। तर 4 जहाजं समुद्रधुनीच्या पूर्वेला आहेत आणि त्यावर 101 भारतीय खलाशी असल्याचं समजतंय। तर सध्या देशात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मुद्दा आता उच्च न्यायालयात पोहोचलाय। गॅस वितरण कंपनीच्या 6 विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे। घरगुती गॅस पुरवणाऱ्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया विरुद्ध आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे। 6 विक्रेत्यांच्या याचिकेवर खंडपीठात आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया घरगुती गॅस पुरवठ्यात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यास सांगावं अशी याचिकेद्वारे मागणी होती आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर आजच या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर या युद्धाचा फटका आता थेट कॅन्टीनलाही बसतोय। IRCTC, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनलाही याचा फटका बसलाय। मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनच्या मेनू कार्डला कात्री लावण्यात आली आहे। सध्या कॅन्टीनमध्ये केवळ वरण भाताची सोय उपलब्ध आहे। तर मुंबई महापालिकेचं कॅन्टीनही बंद झालंय। काही कंपन्यांनी कॅन्टीनमध्ये जेवण मिळत नसल्यानं घरून डबे आणण्यासाठी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं IRCTCच्या कॅन्टीनमध्ये केवळ रेडी टू सर्व्ह पदार्थच दिले जात आहेत। शिवडीतल्या क्लस्टर किचनमधून 4 वंदे भारत एक्सप्रेस, 3 राजधानी एक्सप्रेस, 1 शताब्दी एक्सप्रेस, 6 दुरांतो एक्सप्रेसला जेवण पुरवलं जातं आणि त्यामुळे या सर्व रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। तर आखाती देशात युद्धाचे परिणाम हे गॅस पुरवठ्यावर झाल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगर नंतर आता नांदेडमध्ये सुद्धा दिसू लागलंय। नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे नांदेडमधील मेस चालक अडचणीत आलेत। नांदेड शहरातील छोटे मोठे मेसचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आलेत। 2 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे 2 दिवसांनी शटर लावून बसण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया या मेस चालकांनी दिली आहे। फक्त 2 दिवस पुरेल एवढं आमच्याकडे आहे, साठा आहे। 2 दिवसानंतर आम्हाला दुकान बंद करून घ्यायची वेळ येणार आहे, कारण जे वाढत्या किमती अवास्तव काळ्या बाजारामध्ये मिळाले तेवढे घेण्याची आमची काही क्षमता नाही। तर असंच जर चाललं तर जे 1500ला आज मिळाले ते मिळणारही नाही, मग आम्ही करायचं काय? त्याच्यामुळे परिस्थिती फार धोक्यात आहे। युद्धामुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे कमर्शियल गॅसचा पुरवठा अनेक ठिकाणी बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी आणि इंडक्शन घेण्याकडे वळत आहेत। पुण्यातल्या मंडई परिसरातल्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये इंडक्शन खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र वाढत्या मागणीमुळे अनेक दुकानांमध्ये इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध नसल्याची स्थिती आहे। तर काही ठिकाणी तर इंडक्शन मशीनचा तुटवडा निर्माण झाला असून मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर LPG गॅसवर मोठा परिणाम झालेला आहे। मोठा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवतोय। आता मी पुण्यातील एका इलेक्ट्रिकच्या दुकानात आलेलो आहे। अर्थात गॅस नसल्यामुळं बरेच लोक इलेक्ट्रिक शिगड्यांवर अशा पद्धतीने शिफ्ट होताना दिसत आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंडक्शन घेण्यासाठी गर्दी होतीये। मी ज्या दुकानामध्ये आलोय खरं तर त्याचे मालक सध्या माझ्यासोबत आहे। कशा पद्धतीने डिमांड वाढली आहे, किती डिमांड वाढली आहे, कशा पद्धतीने लोक कस्टमर येत आहेत सध्या शेगड्या घेण्यासाठी इलेक्ट्रिकल? हो, भरपूर लोक येतात, ते भरपूर डिमांड वाढलेली आहे पहिल्यापेक्षा। आता तुम्ही असं म्हटलं तर कमीत कमी 100% डिमांड वाढलेली, 100 ते 200% लोक वाढलेले आहेत। म्हणजे सुरुवातीला किती लोक मागायची आणि आता किती लोक मागतायत दररोज? सुरुवातीला कसे 4-5 कस्टमर यायचे, आता नाही म्हटलं तरी 50-60 सकाळपासून कस्टमर आणि इन्क्वायरी आलेली आहेत। म्हणजे अर्थात तुम्ही आल्यानंतर सांगितलं की शॉर्टेज सुद्धा आहे, कंपन्या म्हणजे इंडक्शन तुम्ही दाखवताय? हो, शॉर्टेज पण आहे, इंडक्शनची शॉर्टेज खूप वाढलेली आहे, इन्फ्राची पण डिमांड वाढली, इंडक्शनची पण डिमांड वाढलेली आहे आणि शॉर्टेज भरपूर आहे। आता नाही म्हटलं तरी ऑर्डर आपल्याकडे खूप पडलेली आहे, पण माल येत नाही। अर्थात जर आपण बघितलं तर इंडक्शन घेण्यासाठी काही महिला इथं आहेत। ताई, तुम्ही कशासाठी आलात इथं? आम्ही आमची मेस आहे टिफिनची, तर टिफिनसाठी आम्ही आलोय हे घ्यायला।
गॅस म्हणजे गॅस मिळत नाहीये का तुम्हाला? नाही भेटत आहे. ऑनलाईन पण नाही, नाहीच म्हणतायत. ब्लॅकनी नाही, ऑनलाईन नाही. ब्लॅकने बी विकलं जाते? हो, विकलं जाते पण आम्हाला भेटत नाहीये. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिक्की घई, एबीपी माझा, पुणे. तर या अनुषंगानं आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. आखाती देशातील युद्धाचा गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी सरकारनं केवळ व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद ठेवलाय आणि घरगुती गॅसचा पुरवठा करण्यास प्राधान्य दिलंय आणि त्यामुळे अद्याप तरी घरगुती गॅसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती गॅस पुरवठादारांकडून मिळतेय. सोलापुरातल्या महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड तयार करण्यात आले येतात. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हे पापड गोडाऊनमध्येच पडून आहेत. या पापड उद्योग समूहाच्या माध्यमातून जवळपास 6,000 महिला काम करतात. रमजान महिन्यात आखाती देशातून विशेषतः दुबईतून मोठी मागणी या पापडांसाठी असते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आधीच ऑर्डर दिली होती आणि त्यामुळे जवळपास 2 कोटींचे पापड पॅकिंग करून तयार आहेत. मात्र युद्धामुळे एक्सपोर्ट बंद असल्यामुळे एक्सपोर्टर आता फोनही उचलायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या पापडाचं करायचं तरी काय असा सवाल या उद्योगासमोर आहे. त्या युद्धामुळे सर्व काम थांबलेलं आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 2 करोड रुपयाचा माल असाच पडून आहे की जोपर्यंत हे युद्धाचं समजणार नाही तोपर्यंत हे माल जागेवर पडून राहणार आहे. सगळा ऑर्डरीचा माल आहे हा सर्व. ही ऑर्डर कधी प्राप्त झालेली होती आणि कधीपासून काम चालू आहे? 2 महिन्यापासून काम चालू आहे. तर आता रमजानच्या वेळेस हे सगळं माल बाहेर जाणार होता ते जागेवर थांबला ना सगळं. बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद झालंय. युद्धामुळे कच्चा माल नसल्यानं मागील 5 दिवसांपासून ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद झालंय आणि त्यामुळे उद्योजकांवर कच्चा माल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ आली आहे. तर युद्ध थांबल्यावरच परिस्थिती पूर्वपदावर येणार अशी माहिती उद्योजक संतोष उपरेया यांनी दिली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स मधून जे आपल्याला येणं आहे, जे क्रूड ऑइल येत आहे त्याला पूर्ण इफेक्ट झाल्यामुळं पूर्ण ते बंद झाल्यामुळं इकडं आपल्याकडे क्रूड ऑइल येतच नाही. त्याच्यामुळे अशी परिस्थिती मला जसं आठवते की 35 वर्षामध्ये की अशी परिस्थिती कधीही आलेली नव्हती. रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसीलाही युद्धाची झळ बसली आहे. गॅसचा तुटवडा जाणू लागल्यामुळे एमआयडीसी मधील अनेक मोठ्या उद्योगांना याचा फटका बसतोय. गॅसची कमतरता निर्माण झाल्यानं कंपनीमध्ये कॅन्टीनही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोटे एमआयडीसी मध्ये कंपनीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. तर त्याचवेळी चिपळूणमधील हॉटेल व्यवसायही बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. आम्हाला आता पुरवठा होणारे कमर्शियल सिलेंडर हा आम्हाला आता मोठा अडचणीचा विषय झाला आहे. कारण की शासनाने डिक्लेअर केल्या पद्धतीने केंद्र शासनाने डिक्लेअर केलं की कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा फार कमी प्रमाणात होतो आहे आणि कमी म्हणण्यापेक्षा बंदच होतो आहे. तर आज आमच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांची अशी अडचण झालेली आहे की आपलं रेस्टॉरंट चालू ठेवायचं की बंद ठेवायचं. त्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या डीलरना कॉल लावून करून विचारलं की आम्हाला आजचा सिलेंडर लागणार आहे. साधारण आम्हाला आता माझ्या ठिकाणी मला 2 सिलेंडरची रिक्वायरमेंट दिवसाला असते. तर आज पुरते सिलेंडर माझ्याकडे आहेत. पण आमच्या डीलरला जेव्हा मी विचारलं की आम्हाला सिलेंडर पाहिजेत तर त्यांच्याकडे स्टॉक नाही आहे. तर अशा परिस्थितीत आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर अशी वेळ आलेली आहे की यदाकदाचित 2 दिवसांनी आम्हाला आमचं पूर्ण हॉटेल बंद ठेवावं लागेल. आता आणखी एक मोठी बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं प्रकरण कार्यतालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलंय. साधारणतः दुपारी 2 नंतर ही सुनावणी होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी न्यायालयानं अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. जानेवारीत वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती. 3 वर्ष सुनावणी चाललेल्या या प्रकरणात न्यायालय कोणता निर्णय देते याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादावर अखेर पूर्णविराम मिळाला असून वरिष्ठांच्या कोर्टात गेलेला चेंडू अखेर शिवसेनेला सत्तेत आणण्यात यशस्वी ठरलाय. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे. भाजपला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे तर शिंदेच्या शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महायुतीमधले प्रमुख नेते आज अलिबागमध्ये उपस्थित राहतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे उपस्थित राहतील आणि त्यामुळे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीकडे अर्थ व बांधकाम खातं जाण्याची शक्यता आहे. एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा न सुटलेला तिढा सुद्धा आजच्या या निवडीनंतर सुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ आज अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष तर आहेच, अध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा करत असताना तो भारतीय जनता पक्षाला आम्ही सर्वांनी मिळून आश्वासित केलेला होता. त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी नक्कीच काय ती भूमिका घेईल आणि ती घेत असतानाच काही फॉर्म्युला निघू शकतो का त्याचा प्रयत्न त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी होईल. शेवटी राजकारण आघाडीचं युतीचं ही अपरिहार्यता केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहे. आघाडीचं किंवा युतीचं त्या ठिकाणी सत्ता संपन्न होत असते. बघूया आता अजून उद्यापर्यंत प्रतीक्षा करायला हरकत नसावी. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जसं महाराष्ट्रामध्ये महायुती सत्ता आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात तोच पॅटर्न राबवला जात आहे. याही ठिकाणी आज माणगाव पंचायत समिती सभापतीसाठी सभापती शिवसेनेचा आणि उपसभापती राष्ट्रवादीचा अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही समझोता करून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण निर्मिती होऊन येतं महायुतीची सत्ता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये येते त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं बहुमत ॲक्च्युली झालेलं होतं. त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये, कलापूर तालुक्यामध्ये आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे 15 ज्या सीट होत्या त्या भारतीय जनता पार्टीच्या होत्या, 16 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होत्या, 5 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या होत्या आणि 2 काँग्रेसच्या होत्या. असं स्पष्ट बहुमत आजपर्यंत आहे आणि आमचं सरकार रायगड जिल्हा परिषद बसेल असे मला विश्वास आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याकडे एक नंबर